हा क्वेश्चन आता आपल्याला कंटिन्युटी वर दिलेला आहे बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू -2 sin x, एक्स लेस दॅन इक्वल टू -π/2 जवळ डिफाईन आहे. ए sin x प्लस बी, एक्स जो आहे तो -π/2 अँड π/2 च्या इन बिटवीन आहे. अँड cos x दिलाय तो x ग्रेटर दॅन इक्वल टू π/2. आणि फंक्शन कंटिन्युअस सांगितलेलं आपल्याला x इज इक्वल टू -π/2 अँड π/2 जवळ व्हॅल्यू 2a प्लस बी फाइंड करायची. म्हणजे आपल्याला ए आणि बी फाइंड करायचं थोडक्यात. आता जेव्हा फंक्शन आपण कंटिन्युअस म्हणतोय ना की -π/2 जवळ, तर याचा अर्थ काय बघा की -π/2 च्या लेफ्टला -π/2 च्या राईटचं लिमिट अँड एक्झॅक्ट -π/2 जवळ फंक्शन कंटिन्युअस सगळ्या व्हॅल्यू इक्वल होणार. ओके. आता -π/2 च्या लेफ्टचं फंक्शन जे दिले तुम्हाला ते काय दिले बघा, एक्स अप्रोचेस -π/2 दिलेलं आहे ते -2 sin x आणि एक्झॅक्ट पॉईंटला इक्वल टू पण आहे ना, तोच दिलेला लेफ्ट हँड लिमिट. ठीक आहे, म्हणजे हे दोन व्हॅल्यू इक्वलच आहेत. आणि आता -π/2 च्या राईटला फंक्शन हे दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार बघा, लिमिट एक्स टेंडिंग्स टू -π/2 च्या राईटला फंक्शन काय आहे, ए sin x प्लस बी आहे. ठीक. आता x टेंडिंग्स टू -π/2 दिलेला आहे, तर 2 sin ऑफ -π/2 व्हॅल्यू पुट करूया. a sin ऑफ -π/2 प्लस p व्हॅल्यू पुट करूया. ठीक आहे. काय राहील बघा, साइन ऑफ -π/2 मायनस साइन π/2, साइन π/2 1 मायनस मायनस प्लस होऊन जाईल, हे 2 मिळून जाईल. ही व्हॅल्यू -1 इंटू ए मायनस ए प्लस बी. एक इक्वेशन तुम्हाला मिळालं, -a प्लस बी इज इक्वल टू 2. हे जे सोडवलं आपण ते ॲट एक्स इज इक्वल टू -π/2 देऊ. आता आपण सिमिलर ॲट एक्स इज इक्वल टू π/2 जवळ सोडूया. ज्यावेळी फंक्शन π/2 जवळ सुद्धा कंटिन्युअस आहे, याचा अर्थ काय बघा, π/2 च्या लेफ्ट हँड लिमिट, π/2 च्या राईट हँड लिमिट आणि एक्झॅक्ट एफ ऑफ 2 जवळ फंक्शन तुमचं इक्वल येणार सगळं. LHL, RHL, एक्झॅक्ट पॉईंट हा फंक्शन कंटिन्यू झाला. ही कंटिन्युटीची डेफिनेशन. तर आता π/2 च्या लेफ्टचं फंक्शन जे दिलेलं आहे त्या क्वेश्चनमध्ये, π/2 च्या लेफ्टचं फंक्शन काय दिले बघा, a sin x प्लस बी. π/2 च्या राईटला आणि एक्झॅक्ट पॉईंटला हे दोन्ही एकच आहे, सेपरेट लिहायची काही गरज नाही. लिमिट x टेंडिंग्स टू π/2 ती व्हॅल्यू दिली आपल्याला cos x. आता π/2 जर इथं पुट केली, sin π/2 1 येणार इंटू ए, दॅट इज a प्लस बी अँड cos 90 तुमचं 0 झालं. एक सेकंड इक्वेशन मिळालं. आपल्याला 2a प्लस बी काढायचं आहे. ह्या दोघांचं इक्वेशन जर ऍडिशन केली बघा, तर -a प्लस बी ची व्हॅल्यू 2 आहे. दोघांचं ऍडिशन केला, प्लस a मायनस a कट होईल. 2b इज इक्वल टू 2, b बिकम्स 1. Therefore a plus 1 is equal to 0, a is equal to -1. व्हॅल्यू कोणती फाइंड करायची आहे बघा, 2a plus b, that is 2 into -1, a value -1 and b value 1. -2 plus 1, answer is -1. Option number A is correct.